श्रीपाद श्रीवल्लभांचं जे कार्य आहे ते जर आपण बघितलं तर ते हेच शिकवतात. म्हणजे बघ, पिठापुरमला जन्म झालेले श्रीपाद श्रीवल्लभ अभ्यास करण्याकरता म्हणून कुरवपूरपर्यंत जाऊन पोहोचतात. म्हणजे आपल्याला त्यांच्या या रूपातून सुद्धा ही गोष्ट प्रामुख्यानं जाणवते. बघ, समाजाचा जो प्रवाह आहे ना, हा समाजाचा प्रवाह वाहता राहायला पाहिजे. जसं आपलं आयुष्य सुद्धा हे वाहतं असतं, एका जागी आपल्याला राहताच येत नाही. म्हणजे बघ, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म जिथं भक्त कल्याणासाठी झाला तिथं ते एका जागी राहणं किंवा तशा पद्धतीची अपेक्षा आपण धरणं हे अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी काय केलं, रायचूर तालुक्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कुरवपूर या ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली आणि त्यामुळेच केवळ अभ्यास करण्याकरता या सगळ्यामधलं जे परिपूर्ण आहे ते शोधण्याकरता ते कुरवपूरला गेले. हे कुरुगड्डी म्हणजे कृष्णा नदीच्या पात्रातलं एक बेट आहे. इथं कृष्णा नदीतून बुट्टीतून जावं लागतं. श्रीपाद श्रीवल्लभ परमहंस परिव्राज्य कार्य आणि श्री टेंभे स्वामी यांची ही तपोभूमी. टेंभे स्वामींनी कुरवपूरमध्ये असताना घोर कष्टोद्धार स्तोत्र रचलं. इथं श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीपादुका आहेत. बाजूला उभा असलेला वटवृक्ष गेल्या 800 वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. इथल्या आश्रमामध्ये दिगंबरा दिगंबराचा अष्टोप्रहर जप केला जातो. ही आध्यात्मिक ऊर्जा पूर्ण आयुष्याला व्यापून टाकणारी आहे.